नमस्कार. श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 38व्या प्रकरणातील पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. एक एक मुक्काम मागे पडत होता. एका मुक्कामाने पैठण जवळ येत चालले होते. प्रवास धीमेपणाने होत होता. ग्रीष्माचे दिवस होते. रणरणत्या उन्हात मुले कुठे झाडाखाली, कुठे धर्मशाळेत, कुठे गावाबाहेरच्या पडक्या घरात थोडा वेळ आसरा घेत. उन्हे उतरली की मग पुढे पावले टाकू लागत. ते अंधार पडेपर्यंत असा प्रवास चालू होता. अशीच एक दुपार होती. वर सूर्याची तप्त किरणे डोक्याला चटके देत होती. खाली फुफाट्यातील गरम माती पाय भाजत होती. मध्ये वाहणारे गरम वारे अंगाला भाजून काढत होते. नाकावाटे गरम श्वास जाऊन घसा कोरडा पडला होता. चालण्याच्या श्रमाने त्यात भर पडत होती. कंठशोष पडला. मुक्ताने पाण्याची मागणी केली. सोपानाला कळत होते की पाणी मागून उपयोग नाही, कारण पाणी मिळण्याची शक्यता दिसत नव्हती. निवृत्ती, ज्ञानदेव यांची परिस्थितीही तशीच होती. सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्ञानदेवाने मुक्ताला पाठकुळी घेतले आणि तिची समजूत घातली. लांबवर मृगजळ दिसत होते, पण कोणालाही त्याची भूल पडत नव्हती. इतक्यात दूरवर झोपडी दिसली. चौघेही हळूहळू तेथे जाऊन पोचले. घराच्या ओसरीवर मुक्ताला बसवत ज्ञानदेवाने आवाज दिला, कारण ओसरीवर कोणीच नव्हते. थोड्याच वेळात एक वृद्ध स्त्री बाहेर आली. तिने पाहिले 4 मुले ओसरीवर बसली आहेत. ज्ञानदेव म्हणाला, आजीबाई, पाणी मिळेल थोडे थोडे, घसा फारच कोरडा झाला आहे. आजीबाईने दाराकडे तोंड करून हाक मारली, सुनबाई, जरा पाण्याच्या 4 लोटे आण गं बाहेर. काही पळातच एका सौभाग्यवतीने 4 तांबे आणून ठेवले व तिच्या मुलीने 4 वाट्या आणून ठेवल्या. सुनबाई म्हणाली, बाळांनो, घ्या हे गुळपाणी. मावशीबाई, आपण पाणी दिले हेच आमच्यावर उपकार आहेत. आम्हाला पाणीच पुरे झाले. हे गुळाचे कडे आत ठेवून द्या. अरे बाळांनो, गुळ का म्हणून घेत नाही तुम्ही? मावशीबाई, आम्ही गरीब. गुळाची चव आम्हाला कशाला? पाण्याबरोबर आपण आता गुळ दिलात. आमच्या अपेक्षा पुढे वाढत जातील. वाटेल हे काय गुळ दिला केवळ, लाडू दिला असता तर बरे झाले असते. पुढे वाटेल फराळ द्यावा, तर त्यानंतर जेवण द्यावे असे होत राहील. आणि मग अपेक्षाभंग झाला तर दिलेले गुळ पाणी घेऊनसुद्धा दुःख होईल व केलेल्या उपकाराची जाणीव न राहता देणाऱ्याविषयी हीन बुद्धी उत्पन्न होईल. आणि म्हणून आम्हाला फक्त पाणीच पुरे. काय बाई, मुले एवढी लहान असून समज काय आहे बाई? धन्य आहे हो तुमची. आईबापांनी चांगले शिक्षण दिलेले दिसते. मुलांनी पाणी घेतले. थोडा वेळ विश्रांती घेतली. आता सर्वांना हुशारी वाटू लागली होती. ऊन चांगलेच पश्चिमेकडे कललेले होते, त्यामुळे उन्हाचा त्रास खूपच कमी झाला होता. मुलांनी पांडुरंग हरी, वासुदेव हरी या नामघोषाने पुढे चालावयास सुरुवात केली. संध्याकाळची वेळ झाली. सूर्य पश्चिमेकडे खाली गेला होता, पण मागून पाठलाग करणाऱ्या काळ्या निशेला पाहून जणू त्याला राग आला होता. त्यामुळे तो लालबुंद दिसत होता. सूर्याची कोवळी किरणे निवृत्ती, ज्ञानदेवादी भावंडांच्या पाठीवरून उबदार हात फिरवून त्यांचा निरोप घेत होती. दुपारच्या तप्त किरणांनी त्रस्त झाल्यामुळे सूर्याच्या किरणांच्या या निरोपाला उत्तर न देण्यासाठी जणू काही ती मागे वळून न पाहता तशीच पुढे जात होती. आणि त्यांच्या चर्चेचा विषय होता अर्थातच भक्ती. मुक्ता म्हणाली, भक्ती मार्गावरचे वाटस्वरूप बरेच आहेत असे मला वाटते. तुझे काय मत आहे ज्ञाना? नाही मुक्ता, बाह्यतः रामनामाचा जप करणारे कदाचित पुष्कळ असतील, पण अंतरंगातून रामनामी एकाग्र झालेला फारच विरळ आहे. मुक्ताबाई, नामजपामध्ये देहभाव हरपला पाहिजे, तहानभूक विसरली पाहिजे, तरच तो जप होईल. नाहीतर ती तांत्रिक क्रिया झाली. मुखात रामनाम आणि चित्त मात्र विषयात, असे असून काय उपयोग? मुंगळा जसा गुळाला लागला म्हणजे गुळाची गोडी चाखण्यात देहभान विसरून जातो आणि त्याला तेथून कोणी काढून हाकलू म्हटले तरी तो तेथून हटत नाही. तसे नामजपाची गोडी लागलेला भक्त हा त्या गोडीत देहभाव हरपून जातो आणि तशी साधना केल्यावरच काही सिद्धी प्राप्त होते. पण मुक्ता, या सिद्धीसाठी हा नामजप चाललेला नसतो. तो भक्त त्या सिद्धीकडे वाकडी मान करूनही पाहत नाही. सिद्धीचा उपयोग काय? संसारातील उपभोगाची साधने उपलब्ध करून देणे एवढेच. अप्राप्य वस्तू प्राप्त करून देणे.
सत्ता ऐश्वर्य देणे एवढेच आहे. पण भक्ताचा सर्व संसारच ईश्वरार्पण झालेला असतो. तो संसारातील कोणत्याही विषयाशी संग ठेवत नाही, कोणत्याही विषयाला मनामध्ये शिरकाव करू देत नाही. अंतरी तो नामाच्या अखंड जपामध्ये असतो व बाह्यता तो सत्संगामध्ये काल घालवतो. अशा प्रकारे अंतर्बाह्य दिवसरात्र व वर्षानुवर्षांनी जन्मोजन्मी त्याची उपासना चालते. तेव्हा त्याला सर्वाभूती सर्वाठाई सर्वकाली आत्मरूपाचा परमेश्वराचा प्रत्यय येतो. हीच खरी भक्ती. मुक्ता, अशी भक्ती करणारा भक्त दुर्लभ आहे असे माझे मत आहे, असे भगवंत गीतेत म्हणतात. ज्ञानदेव भक्तीच्या भावविश्वात विरू लागला. त्याचे अंतरंग भक्तिभावाने भरून आले. त्याचे ओठ स्फुरू लागले आणि त्याच्या परेतून स्फुरलेले शब्द वैखरीतून बाहेर पडू लागले. एका अभंगाची रचना होऊ लागली. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी साधली सकळ सिद्धी. सिद्धिबुद्धी धर्म हरिपाठी आहे, प्रपंची नेमाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, तेणे दशदिशा आत्माराम. सुरात सूर मिळून सर्वांनी अभंग म्हटला. आज ज्ञानदेव दमल्यासारखा झाला होता. किती दिवस जात होते याचा हिशोब ठेवण्याची कोणाला गरज वाटत नव्हती. एवढे निश्चित होते की पैठण जवळजवळ येत चालले होते. निवृत्तीदा, आज तुझ्याकडून ऐकण्याची इच्छा आहे. होय मुक्ता, आज निवृत्तीदानेच सांगावे भक्तीविषयी. निवृत्ती म्हणाला, ज्ञाना खरोखरच दमला आहे, तेव्हा आज तो विश्रांती घेईल. तर मुक्ता सोपाना, काल ज्ञानदेवाने सांगितल्याप्रमाणे खरा भक्त खरोखरीच दुर्लभ आहे. परमेश्वराचे देऊळ मूर्ती तर कोठे एका ठिकाणी असते, बाकी ठिकाणी तर चराचर सृष्टीतील पदार्थ मात्र जीव मात्र पसरलेले दिसत असतात. पंच ज्ञानेंद्रियांचे विषय सभोवताली विखुरलेले आहेत. मग त्याला परमेश्वराचे सतत सान्निध्य कसे मिळणार? तर मिळणे शक्य नाही. पण खरा भक्त हे परमेश्वराचे सान्निध्य साधत असतो. तो ते कसे साधतो? तर अनेक शास्त्रांचा वेद उपनिषदांचा अभ्यास चिंतन मनन करून त्याने हे जाणून घेतलेले असते की या चराचरातील विविध रूपाने नटलेल्या सर्व वस्तुमात्रात प्राणीमात्रात एकच परमेश्वरी तत्त्व आहे. त्या तत्त्वाची अनुभूती त्याला येते व त्या क्षणापासून त्या भक्ताला परमेश्वराचे सतत सान्निध्य साधू लागते. मुखाने हरिनामाचा उच्चार, चिंतनी हरी मननी हरी हीच त्याची भक्ती. असा भक्त जन्मोजन्माच्या भक्तीने उद्धरून जातो व मुक्त होतो, परमेश्वर स्वरूप होऊन जातो. असा भक्त लौकिकात देहाने वावरत असला तरी त्याचा देहभाव लोपलेला असतो. सोपानदेव म्हणाला, निवृत्तीदा, देहभाव लोपला असला तरी देहाचे विकार देहाला असतातच ना, म्हणजे जरा मृत्यू वगैरे. होय सोपाना, देह म्हटला की त्याला विकार आलेच. भक्ताच्या देहाला मृत्यू आहेच, पण सामान्य जनांच्या देहाचा मृत्यू व भक्ताच्या देहाचा मृत्यू यात फार मोठा फरक आहे. सामान्य जनाच्या देहावर काळाची सत्ता असते. देहभावाच्या मायेत भ्रांत झालेल्या जीवांना मृत्यूची चाहूल कळत नाही. मृत्यू समोर उभा राहतो व जीवाची धांदल होते. देहासक्तीमुळे जीव देहाला सोडायला तयार नसतो. त्यावेळी यम अंगुष्ट मात्र जीवाला मासा गळ्याला अडकून जलातून ओढून काढतात तसा देहातून हृदयातून ओढून काढतो. त्यावेळी जीवाला खूप दुःख होते. पण भक्तांना, ज्यांना तत्वतः परमेश्वराचे स्वरूप समजले आहे, त्यांना मृत्यूची चाहूल समजते. परमेश्वर स्वरूप झालेले आत्मरूप म्हणजे जीव यमाच्या हाती लागत नाहीत. ते आत्मरूप विश्वरूप आत्मरूपाशी परब्रह्माशी विलीन होऊन जाते. भक्ताचा या बाबतीतील अधिकार मोठा असतो. देहत्यागाची वेळ आली असे यमराज सुचवतो व भक्ताकडून सहजपणे देहत्याग केला जातो. असा काळाचा व भक्तांचा संबंध असतो आणि अशा देहत्यागानंतर भक्त पुन्हा जन्माला येत नाही. निवृत्ती क्षणभर थांबला आणि त्याने ओंकाराचा सूर लावला. एकतत्व हरी असे पै सर्वत्र, ऐसे सर्व शास्त्र बोलियले. हरिनाम बुद्धरे हरिनाम उद्धरे, वेगी हरितत्व उच्चारी जो. जपता पै नाम यमकाळ कापे, हरी हरी सोपे जपी रे सुखे. निवृत्ती म्हणे हरिनाम पाठ जपा, जन्मांतर खेपा अंतरती. या मुक्कामाहून निघताना मुलांनी चौकशी केली तेव्हा त्यांना कळले की अजून 4 घटका चालले की गोदावरीच्या तीराला जाऊन पोहोचणे होईल. गोदावरी पार केली की पैठणातच पाऊल पडते. गोदावरी पार करून पैठणात पाऊल टाकायला
पुढे जास्तीत जास्त अर्धा घटका, म्हणजे सूर्य मावळण्यापूर्वी गोदावरीचे दर्शन होणार होते. त्यामुळे मुले आनंदात होती. मुक्ता म्हणाली, ज्ञानदा, या प्रवासातील तुझे हे आजचे शेवटचे प्रवचन ठरणार, कारण आपण संध्याकाळी पैठणात असू. होय मुक्ता, आपण एकदाचे पैठण गाठले. या ठिकाणी आपल्या बाबांनी सर्व शिक्षण घेतले होते. आपल्याला त्यांची पाठशाळाही दिसेल. गोदावरीचे पाणी आपण त्र्यंबकेश्वरी प्यायलो आहोतच, तेव्हा गोदावरी आपल्याला ओळखेल. त्र्यंबकेश्वरीच्या आठवणींचा विचार करता करता ज्ञानदेवाची भावसमाधी लागली. निवृत्तीही गोदावरीच्या स्मरणाने गंभीर झाला होता. गहनीनाथांनी कृपाप्रसाद करून जीवन पावन केले होते. बाह्य शुद्धी गोदावरीने केली, तर आंतरिक शुद्धी गहिनीनाथांनी केली. सोपानाला थोडेसे आठवत होते, पण मुक्ताला तशी गोदावरीची आठवण नव्हती. ज्ञानदेवाला भावसमाधीतून सावध करताना मुक्ता म्हणाली, ज्ञानदा, अरे सांगतोस ना आम्हाला भक्तीचा महिमा. भावविश्वातून सावध होत ज्ञानदेव म्हणाला, मुक्ता, त्र्यंबकेश्वरातील दिवस डोळ्यासमोर येत होते, म्हणून जरा हरवलं होतं. हां, तर निवृत्तीदानी काल दिलेल्या प्रवचनावर मी विचार करत होतो. जे सुशिक्षित आहेत, सुसंस्कारित आहेत, त्यांना वेदांताचा अभ्यास, शास्त्रवचन जमेल. त्यावर चिंतन मनन करून परमेश्वराचे तत्त्व समजून घेतील व पुढे नामजपाने उद्धरूनही जातील, यात शंका नाही. पण ज्यांना लिहिता वाचता येत नाही, ज्यांना धर्मशास्त्राचे वाचन होत नाही, जेथे वाचन नाही तेथे चिंतन मनन काय करणार, अशा भक्तांना प्रवचने, कीर्तने श्रवण करून परमेश्वरी तत्त्व समजावून घेता येते व ते मनात दृढ करून जर त्याचाच सतत जप केल्यास परमेश्वरी कृपेने त्यांनाही तेच फळ मिळते जे सज्ञानांना मिळते. ते तत्त्व अवघड नाही. ते तत्त्व निर्गुण निराकार असले तरी अज्ञानाचा, अबलांचा उद्धार व्हावा या हेतूने सगुण साकारहून अवतरले आहे. ते नामस्वरूपात सापडते व त्यामुळे त्याची भक्ती चांगल्या प्रकारे करता येते. ते नाम रामकृष्ण, गोविंद, विठ्ठल असे व तशाच प्रकारचे असते. या नामाचा अभ्यास केल्यास त्यात इतके रममाण होता येते की देहभावाचा विसर पडतो. कालस्थितीचे भान राहत नाही. आपपरभाव लय पावतो. द्वैताची जाणीव हळूहळू नाहीशी होते. ज्याप्रमाणे एखाद्या प्रिय व्यक्तीचे नाव ऐकल्यावर हृदय भरून येते, कंठ दाटून येतो, डोळ्यात पाणी उभे राहते व भेटण्यास जीव अधीर होतो. मुक्ता, यालाच अष्टसात्विक भाव म्हणतात की जेव्हा भक्ताने परमेश्वराचे नाम घेताच ही सर्व लक्षणे भक्ताच्या ठिकाणी दिसू लागतात. ते नामच भक्ताचे सारसर्वस्व असते. नामाशिवाय भक्ताला काहीच सुचत नाही. ते नामच भक्ताचे जीवन होते. आणि असे झाले म्हणजे भक्त देहपातानंतर परमेश्वराप्रत जातो आणि मग त्या भक्ताला पुनर्जन्म नाही. तो परमेश्वर स्वरूप ब्रह्मस्वरूप होतो. पण जर का हा भक्तीचा मार्ग सोडून जीव भलत्याच मार्गाला लागला तर त्याला 84 लक्ष योनीच्या वाटा मोकळ्या होतात आणि मग घसरत घसरत तो जीव कोटपर्यंत खाली जाईल याची कल्पनाच करता येत नाही. गोदावरी दिसली आणि ज्ञानदेवाच्या मुखातून भक्तिरसाने उतास झालेली भक्तिगंगा गोदावरीच्या भेटीस धावली. एकतत्व नाम दृढधरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद जपे आदी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि कपंथा जाशील जळणी. ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी, वासुदेव हरी वासुदेव हरी. अशा नामघोषाने चौघांनी गोदावरीच्या पाण्यात पाय ठेवले. वाऱ्याबरोबर खेळणाऱ्या लाटा सरसर धावत मुलांच्या पायांना धडकत होत्या. त्याचे तुषारही पोटऱ्यापर्यंत उडत होते. त्या थंडाव्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. सर्वांनी वाकून गोदावरीला नमस्कार केला. आचमनाने पाणी तोंडात घातले आणि मग हातपाय तोंड स्वच्छ धुवून प्रवासाचा शिणवटा घालवला. सर्वांची नजर पैल तीराला गेली. तेथे कोणी दिसत नव्हते. खांद्यावरील पळशी सावरून व एका हाताने पायघोळ कपडे उचलून धरून मुले एकमेकाला आधार देत चालू लागली. उन्हाळ्यामुळे पाणी जास्त खोल नव्हते, तरी ते थोडे पोटऱ्यांच्या वर जात होते. पैठण किनाऱ्याला सर्वजण व्यवस्थित पोचले. पडशा वाळवंटी ठेवून सर्वजण बसले. इतक्यात दुरून एक मनुष्य नदीकडेच येत असताना त्यांना दिसला. जवळ आला तेव्हा कळले की तो ब्राह्मणच आहे. चारही मुलांना ब्राह्मणाने निरखले. ब्राह्मणाला एवढेच कळले की ही मुले गावात नवीन आहेत. ब्राह्मण म्हणाला, मुलांनो, गावात तुम्ही नवीन दिसता. कोणाकडे जावयाचे आहे तुम्हाला? ज्ञानदेवाने सर्वांची ओळख करून दिली व कृष्णाजी पंतांचा पत्ता विचारला.
ब्राह्मणांना मुलांविषयी एकदम प्रेम उत्पन्न झाले. तो म्हणाला, मुलांनो, आज रात्र तुम्ही माझ्या घरी चला. उद्या माझ्याकडे श्राद्ध आहे, तेव्हा तुम्ही सर्वजण जेवून घ्या. नंतर संध्याकाळी मी तुम्हाला कृष्णाजी पंतांकडे पोचवतो. सर्वांनी ते मान्य केले. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ब्राह्मणाने मुलांना कृष्णाजी पंतांकडे पोचवले. मुलांनी वाड्यात प्रवेश केल्यावर ओसरीवर झोपाळ्यावर बसलेले कृष्णाजी पंत उठून पुढे आले. निवृत्तीने मुद्गल शास्त्रांचे पत्र दिले. मेवड्याकडून म्हणजे अलंकापुरीहून मुले आली आहेत हे कळताच कृष्णाजी पंतांच्या पत्नी कमलाबाई बाहेर आल्या. मुलांनी दोघांना वाकून नमस्कार केला. कमलाबाईंनी मुक्ताला घरात नेले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान ओसरीवर खाली बसले. मुद्गल शास्त्र्यांनी खुलासेवार पत्र लिहिले होते, त्यामुळे कृष्णाजी पंतांना जास्त चौकशी करावी लागली नाही. प्रवासाबद्दल व थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मुलांना धर्मशास्त्राचे ज्ञान कितपत आहे याची कल्पना यावी म्हणून कृष्णाजी पंतांनी चर्चा सुरू केली. पण केवळ धर्मशास्त्रच नव्हे तर वेद वेदांत व ब्रह्मसूत्रासारख्या अवघड विषयातही मुलांची उत्तम गती आहे व पैठणातील ब्राह्मणाशी वाद करू शकतील इतकी मुलांची तयारी आहे याची कृष्णाजी पंतांना खात्री झाली व समाधानही झाले. ते म्हणाले, निवृत्ती, उद्या धर्मसभेच्या आचार्यांना भेटून मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा करतो व त्यांना धर्मसभा बोलवून घेऊन त्यामध्ये हा विषय चर्चेला जावा अशी सूचना करतो. त्याप्रमाणे ठरल्यास परवाच धर्मसभा बोलवून घेतली जाईल. चालेल ना? पंत, अहो आम्हाला काही घाई नाही, तुम्ही ठरवाल तसे. अहो एवढे दिवस गेलेत, त्यात आणखी 2 दिवस, तेव्हा आपण ठरवाल ते आम्हाला मान्य आहे. होय ना ज्ञाना सोपाना? दोघांनीही मान्यता दिली. धर्मसभेचा दिवस उगवला. वेळेवर धर्मसभा सुरू झाली. 4ही मुले तेथे एका बाजूला उभी होती. सभेतील सर्वांच्या नजरा त्यांच्यावरून फिरत होत्या. कोणाला कुतूहल, कोणाला दया, कोणाला तिरस्कार, कोणाला क्रोध असे विकारांचे जाळे चेहऱ्यावर पसरत होते. मुले मात्र शांत चित्ताने धर्मसभेकडे कुतूहलाने कौतुकाने पाहत होती. धर्मशास्त्राच्या जाणकारांनी आपापल्या जागा घेतल्या. पोथ्यांची बाडे सभोवताली रचली गेली. कोण कोण त्या पोथ्यांची पाने फडफड उलटत होते, काही वाचत होते व मान हलवत होते. धर्मसभेच्या अध्यक्षांनी आचार्यांनी सभेमध्ये प्रवेश केला. सगळीकडे क्षणात शांतता पसरली, कारण धर्मसभेचे कामकाज सुरू झाले होते. प्रकरण 39. आचार्यांनी बोलावयास सुरुवात केली. बोला मुलांनो, तुम्ही कोण, कुठून आलात व तुमच्या येण्याचे प्रयोजन काय? ज्ञानदेव म्हणाला, आचार्य प्रणाम. आपेगावच्या कुलकर्ण्याचे आम्ही नातू आहोत. हा मोठा निवृत्ती, मी ज्ञानदेव, हा धाकटा सोपान व ही धाकटी बहीण मुक्ता. सभेतील श्रोत्यांच्यामध्ये कुजबूज झाली. वा वा, नावे तरी उत्तम ठेवली आहेत, पण नाव सोनूबाई व हाती कतलाचा वाळा, भांगेत उगवलेली तुळस देवाला चालत नाही. आचार्य म्हणाले, विद्वान पंडित हो, आपण गडबड करू नये, शांत राहावे. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्यास पूर्ण संधी दिली जाईल. हं, बोल बाळ, पुढे बोल. ज्ञानदेव म्हणाला, माझे पिता विठ्ठलपंत यांनी पैठणातच विद्याभ्यास पुरा केला. तीर्थयात्रेला गेले असताना ते अलंकापुरीत पोचले. तेथील मुक्कामात अलंकापुरीतील सिद्धोपंत कुलकर्णी यांच्या कन्येशी रुक्मिणीशी विवाहबद्ध झाले. विवाहानंतर ते एकटेच अपुरी राहिलेली तीर्थयात्रा पुरी करून अलंकापुरी आले व माझ्या आईला घेऊन आपेगावी गेले. वर्षभरातच माझे आपेगावीचे आजोबा आजी यांचा देहांत झाला. संसाराविषयी विरक्ती व ज्ञानार्जनाची ओढ यामुळे माझ्या पित्याने वडिलांकडून चालत आलेल्या कुलकर्णीपणाकडे लक्ष दिले नाही, म्हणजे उपजीविकेचे साधनच बंद झाले. माझ्या अलंकापुरीच्या मातूल आजोबांना हे वृत्त कळताच व त्यांना माझी माता ही एकच कन्या असल्याने आजोबांनी त्या दोघांना आपेगावाहून अलंकापुरी आणले. तेथील 3-4 वर्षाच्या वास्तव्यात त्यांना कोणतेच अपत्य झाले नाही. धड ना संसार, ना ज्ञानार्जन, ना आत्मविकास या द्विधा मनस्थितीत त्यांनी एका रात्री घर सोडले व काशीस प्रयाण केले. ज्ञानार्जनाची अत्यंतिक ओढ असूनही संन्यास ग्रहण केल्याशिवाय ज्ञानार्जन नाही, हा पेच त्यांना काशीच्या रामानंद स्वामींनी टाकला. तेव्हा मनात नसूनही त्यांनी संन्यास ग्रहण करून ज्ञानार्जनाचा मार्ग मोकळा केला. 12 वर्षे निष्ठेने ज्ञानार्जन झाले आणि एके दिवशी रामानंद स्वामींना कळले की माझे पिताजी विवाहित असून खोटे बोलून त्यांनी संन्यास घेतला आहे. तेव्हा गुरु आज्ञेने त्यांनी पुन्हा अलंकापुरी येऊन संसार सुरू केला. त्यानंतर आम्हा चौघांचा जन्म झाला. अलंकापुरी आलेल्या पैठणातील नागेश्वर शास्त्री यांनी पिताजींना देहांत प्रायश्चित्त सांगितले
व ते त्यांनी पत्नीसह म्हणजे माझ्या आईसह अंमलात आणले. प्रयाग क्षेत्री त्यांनी देहत्याग केला. तेव्हा आमची आपणास अशी विनंती आहे की आपण आम्हाला व्रतबंध करण्यास परवानगी द्यावी व समाजाने जे बहिष्कृत केले आहे ते समाजात आम्हा सामावून घ्यावे एवढेच. सभेतील विद्वानांमध्ये परस्परांमध्ये विचारविनिमय चालू झाला. धर्मशास्त्रांच्या पोथ्यांची पाने फडफडली जात होती. पण संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात अशा प्रकारच्या उलट्या संक्रमणावर उपाय दिलेला आढळत नव्हता. धर्मसभेतील सर्व ब्राह्मणांनी नकाराच्या माना हलवल्या तेव्हा आचार्य म्हणले, मुलांनो, तुम्ही पाहिलेत, या अनेक धर्मग्रंथातून शोध करून झाले, पण संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात येण्याचे एकही उदाहरण नाही. तर त्यावर उपाय कसा असेल? इतक्यात एकाने ब्रह्मसूत्राची पोथी आचार्यांच्या हाती दिली व त्यातील एका सूत्रावर बोट ठेवले. ते वाचून आचार्य म्हणाले, हे पहा बाळांनो, ब्रह्मसूत्रातील हे सूत्र पहा. आणि ज्ञानदेवाने ते सूत्र मोठ्याने म्हणून दाखवले. आतस्त्वी तरज्जायो लिंगांच. ज्ञानदेवाने तोंडपाठ म्हटलेल्या शुद्ध उच्चाराचे व अचूक सूत्र ऐकून आचार्यांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, अरे वा, तुला तर ते सूत्रही पाठ दिसते, मग त्याचा अर्थ काय होतो? पुढच्या आश्रमातून मागच्या आश्रमात येतो असे श्रुतीने सांगितले नाही. आणि शिवाय त्याच्या पुढील सूत्रे काय म्हणतात माहीत आहे? ज्ञानदेवाने तेही सूत्र म्हणून दाखवले. तद्भूतस्य तु नातद्भावो जैमिनेरपी नियमातद्रुपा भावेभ्यः. आचार्य आश्चर्याने चकित होऊन, अरे वा, हेही सूत्र तुला पाठ आहे वाटते. याचा अर्थ असा होतो की जो असे व्रत मोडेल त्याने प्रायश्चित्त घेतले पाहिजे. तरी त्याच्याशी भोजन, अध्ययन वगैरे व्यवहार लोकांनी करू नयेत, कारण स्मृतीमध्ये तसल्या लोकांची अत्यंत निंदा केली आहे. मग तू सांग की आम्ही तुम्हाला समाजात कसे सामावून घ्यायचे ते? ज्ञानदेव म्हणाला, भूदेव आचार्य, आपली ही समस्या सुटली आहे. ज्यांनी आश्रमाचे संक्रमण केले त्यांनी देहांत प्रायश्चित्तही घेतले आहे व ते या जगतात अस्तित्वातही नाहीत. तेव्हा तुमच्या दोन्ही सूत्रांचा येथे काहीच उपयोग नाही. आम्ही त्यांची मुले आहोत. आम्ही आता प्रथमच व्रतबंध करून ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश करू इच्छित आहोत व ती मुभा आपण द्यावी यासाठी विनंती करीत आहोत. आचार्य व इतर ब्राह्मण म्हणाले, पण जेथे मुळात संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात येणेच निषिद्ध आहे, तेथे त्यापासून झालेली संतती कशी स्वीकार्य असेल? शक्यच नाही. ज्ञानदेव म्हणाला, आचार्य व विद्वान ब्रह्मवृंद हो, धर्मशास्त्रात, ब्रह्मसूत्रात व इतर कोठेही संन्यासाच्या मुलांच्या बाबतीत उल्लेख नाही. म्हणून तर आम्ही आपणापुढे येऊन उभे आहोत. श्रुती स्मृतीसुद्धा ऋषीप्रणितच आहेत. एकदा त्यांनी संन्यासानंतर गृहस्थाश्रम या उलट्या क्रमाला निषिद्ध ठरवले, पण पुढे कदाचित त्यांना संतती झाली तर त्याविषयी काय करायचे हा पुढचा प्रश्न त्यांच्या मनाला जाणवलाही नसेल. शिवाय धर्मशास्त्राचे नियम जर काही अपूर्ण असतील तर त्याचा विचार करण्यासाठीच धर्मसभा असतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियम हे अगदी काटेकोर असतात, पण त्याची अंमलबजावणी ही माणुसकीने करून सुसह्य करावयास पाहिजे. तेव्हा त्या मानवधर्माला आवाहन करूनच आम्ही आपणा सर्वांना विनंती करीत आहोत. आचार्य म्हणाले, ज्ञानदेवा, तू फार हुशार दिसतोस, पण एक गोष्ट लक्षात ठेव की ज्यावेळी हा प्रश्न धर्मसभेपुढे आला त्यावेळी ही धर्मसभा केवळ धर्मशास्त्राचाच विचार करणार आहे आणि ही धर्मसभा केवळ धर्मशास्त्रच जाणते, मानवता धर्म वगैरे काही जाणत नाही. म्हणजे याचा अर्थ आचार्य, धर्मशास्त्र म्हणजे गुन्हा व शिक्षा यांचा तक्ताच दिसतो. मग कोणत्याही गुन्ह्याच्या शिक्षेची अंमलबजावणी धर्मशास्त्राचा जाणकार परस्परही करू शकेल? नाही ज्ञानदेवा, कारण गुन्हा का घडला याची तपशीलवार माहिती मिळवून तो गुन्हा कोणत्या परिस्थितीत झाला याचाही विचार लागतो. उदाहरणार्थ, एखाद्या तरुणाने स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्याचा बुद्धिपुरस्सर घात केला असेल तर त्याला देहांतीचीही शिक्षा होऊ शकते. पण तोच त्याने एका स्त्रीच्या संरक्षणासाठी केला असेल तर त्याला कदाचित माफीही मिळू शकेल. तेव्हा ते सर्व परिस्थितीवर अवलंबून आहे. असेल म्हणून तर आचार्य देव, याच गोष्टीचा विचार व्हावा म्हणून आमची कहाणी आम्ही तुम्हाला सांगितली. त्यात संन्यास ग्रहण हे विद्यार्जनासाठी सक्ती केली होती म्हणून होते व त्यानंतर केवळ गुरुआज्ञेचे पालन म्हणूनच संसाराचा स्वीकार केला गेला. विषयासक्तीचा यात लवलेशही नव्हता. या दोन्ही संक्रमणाला माझ्या पित्याचा दोष कोठेच येत नाही. नाही कसा? खोटे बोलून संन्यास ग्रहण केला तर मोठा दोष झाला. ज्ञानासारख्या पवित्र वस्तूची प्राप्ती व्हावी
यासाठी व त्यातूनही त्या ज्ञानाने कोणताही स्वार्थ साधला जाण्याची शक्यता नसताना हे खोटे बोलणे क्षम्य आहे. पण आता त्याचा काय उपयोग? तुझ्या मातापित्यांनी तर देहांत प्रायश्चित्त घेतले आहे. त्यामुळे त्यांचे संन्यास ग्रहण व संसारात परत येणे हा प्रश्न संपला आहे. तेव्हा त्याची चर्चा व्यर्थ होय. आचार्य, म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो आहोत आणि आम्हाला व्रतबंध करून शुद्ध करून द्यावे हीच आमची विनंती आहे. पण संन्यासाची मुले शूद्रापेक्षाही शूद्र मानली जातात. तसा प्रत्येक मनुष्य, अगदी ब्राह्मणसुद्धा हा जन्मतः शूद्रच असतो. तो मुंजीने द्विज होतो. कारण सुभाषितही तसेच आहे, जन्मना जायते शूद्र संस्कारात द्विज उच्यते. पण आता मुंजी केल्या तरी तुम्हाला पुढील ज्ञान देण्याला कोणीही तयार होणार नाही. आचार्य म्हणाले. कृष्णाजी पंत म्हणाले, आचार्य क्षमस्व. मुलांच्या वडिलांनी यांना सर्व प्रकारचे ज्ञान दिले आहे. मुले व्युत्पन्नासून पूर्ण ज्ञानी आहेत. वेद उपनिषदांचा त्यांचा अभ्यासही उत्तम आहे. पण मुंज झाली नसल्याने त्यांना कसल्याही कर्मकांडाचा अधिकार नाही, एवढाच त्यांचा प्रश्न आहे. आचार्य म्हणाले, कृष्णाजी पंत, संस्कृत श्लोकांची पोपटपंजी म्हणजे ज्ञान म्हणता येईल का? खरा ज्ञानी मनुष्य मिळणे कठीण आहे. मगाशी ज्ञानाच्या पवित्रपणाबद्दल ज्ञानदेव बोलला, त्याला म्हणावे तो श्लोक शुद्ध म्हणून दाखव व त्याचा अर्थ सांग म्हणजे झालं. आम्ही आपले ऐकून घेत आहोत तर फारच होत चालले आहे. आता या पोरांना येथून नागदुऱ्या काढाव्या लागतात की नाही ते पहा. आणि तुम्हीही त्यांची बाजू घेऊन बोलता आहात. 1-2 दिवसात तुम्ही परीक्षा करून सांगताय म्हणजे एवढे उथळ आहे की काय यांचे ज्ञान? का तुमचे आहे? कृष्णाजी पंत, त्याला म्हणावे तो श्लोक सांग. ज्ञानदेवाने सद्गुरू निवृत्तीनाथांकडे पाहिले. निवृत्तीने मान हलवून संमती दिली. ज्ञानदेव म्हणाला, नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध काले नात्मनि विंदती. आचार्य प्रणाम. भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की या संसारात ज्ञानासमान पवित्र काही नाही. ते ज्ञान स्थितप्रज्ञ कर्मयोगी योग्य कालाने स्वतःच्या ठिकाणी स्वतःच मिळवतो. त्याला ब्रह्मसाक्षात्कार होतो. ज्ञानाच्या सततच्या अभ्यासाने कालांतराने अंतःकरण शुद्ध होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते व तो साधक आत्मरूपाने सर्वांची अनुभूती घेतो. आचार्य म्हणाले, समत्व बुद्धी प्राप्त झाली असता आत्मरूपाने तो सर्वांची अनुभूती घेतो म्हणजे नेमके काय होते रे? ज्ञानदेव म्हणाला, समत्व बुद्धी म्हणजे चराचरातील प्राणीमात्रांविषयी आत्मबुद्धीने पाहणे, आत्मरूपाने एक ब्रह्म सर्व ठिकाणी भरून आहे हे पाहणे व त्याचा अंतःकरणात अनुभव घेणे. चैतन्य रूपाने आत्मा सर्व ठिकाणी सारखाच असल्याने सुखदुःखादी विकारांचा अनुभवही सर्व ठिकाणी सारखाच प्रत्ययास येतो. ही जाण ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी असते. म्हणून दया, क्षमा, शांती यांचा वास ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी सदैव असतो. आचार्य म्हणाले, चैतन्य रूपाने आत्मा सगळीकडे आहे ते ठीक आहे, पण या गोष्टीचा अनुभव घेणारा कोण आणि देणारा तरी कोण आहे? सर्वच बोलघेवडे असतात. ज्ञानदेव म्हणाला, निष्ठापूर्वक उपासना करणाऱ्या कोणालाही ही अनुभूती दूर नाही आचार्य. पण हे कष्ट घेण्याची कोणाची तयारी नसते, म्हणून ते ज्ञान केवळ पोथ्यातूनच राहिले आहे. अरे वा, तू तर अगदी अनुभव घेतल्यासारखा बोलतोस तोंडवर करून. कोणाच्या सभेत तू उभा आहेस याची तुला कल्पना आहे? तू जर या गोष्टीचा अनुभव घेतला असशील व सर्वाभूती चैतन्य रूपाने एकच आत्मतत्व आहे हे सिद्ध करशील तरच यापुढे तू बोल. नाहीतर ताबडतोब तुम्ही सर्व मुले येथून चालती व्हा. 8-10 वर्षाची मुले नव्हेत तर आम्हाला ज्ञान म्हणजे काय ते शिकवायला लागली आहेत. तोवर आचार्यांना सभोवताली जमलेल्या गर्दीत एक पखालवाला आपल्या रेड्यासहित उभा आहे ते दिसले. तेव्हा आचार्य म्हणतात, काय रे ज्ञानदेवा, चैतन्य रूपाने आत्मा सर्व ठिकाणी आहे असा जो तू अनुभूतीचा भाग आहे असे म्हणालास, मग मला सांग, हा समोरील रेडा त्याच्या ठिकाणी व तुझ्या ठिकाणी असणारा चैतन्यरूपी आत्मरूप एकच आहे असे तुझे म्हणणे असेल? ज्ञानदेव म्हणाला, आचार्य, हो एकच आहे. साऱ्या सभेमध्ये मिश्किल हास्याचा खळखळाट पसरला. तरीही ज्ञानदेवादी भावंडे शांत होती. सभेला शांत करीत आचार्य म्हणाले, आत्मा ज्ञानरूप आहे असंही म्हणतात. होय आचार्य, आपण बरोबर बोललात. म्हणजे ज्ञानसुद्धा सगळीकडे सारखेच आहे, होय ना? ज्ञानदेवाने मानेनेच होकार दिला. मग तुझ्यामध्ये व या रेड्यात काय फरक आहे? सर्व सभा हसते, कशी फजिती होते आहे असे चेहऱ्यावरील भावाने सभोवतालची मंडळी पाहत होती. कृष्णाजी पंत या प्रसंगाने व्यथित झाले होते. त्याचप्रमाणे प्रेक्षकामध्येही काहींच्या चेहऱ्यावर या मुलांविषयी दया, करुणा
यांचे भाव दिसत होते. तसेच त्यांच्या मनी या ब्राह्मण मंडळींविषयी रागही उत्पन्न होत होता. एवढे झाले तरी ज्ञानदेवादी भावंडांच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. ज्ञानदेव म्हणाला, आचार्य, देहात फरक आहे. तो पशु आहे व मी मनुष्य आहे एवढाच. पण देहाच्या ठिकाणी अवयव तर दोहो ठिकाणी सारखेच आहेत ना. होय आचार्य. मग तुझ्या व त्याच्या ज्ञानामध्ये फरक का? आचार्य, ज्ञान हे संस्काराने प्रगट होत असते. ते माझ्या ठिकाणी झाले आहे तर त्या पशुच्या ठिकाणी तो संस्कार झालेला नाही. त्याच्यावर संस्कार झाल्यावर वा केल्यास तुझ्याप्रमाणे त्याला ज्ञान होईल काय? तुला येणाऱ्या रुचा त्याला म्हणता येतील? का नाही आचार्य. सर्व सभेत पुन्हा हास्यांच्या खळखळाटाची एक लहर निघून गेली. सभेत विद्वान ब्राह्मणांमध्ये चर्चा सुरू झाली. काही लोक तत्वतः ते शक्य असल्याबद्दल बोलत होते, पण प्रत्यक्षात ते केवळ अशक्य आहे असे म्हणत होते. तर त्यांच्या विरोधातील लोक ही गोष्ट तत्वतःसुद्धा मान्य करायला तयार नव्हती. आचार्य सभोवतालच्या श्रेष्ठ विद्वानांशी यावर चर्चा करत होते. तेव्हा मुळातून द्वेषबुद्धी धारण केलेले विद्वान ब्राह्मण आचार्यांना सल्ला देऊ लागले की आचार्यांनी ज्ञानदेवाला ते प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवण्यास सांगावे. नाही जमल्यास त्यांनी निघून जावे, म्हणजे परस्पर पीडा टळेल. आचार्य चर्चा करून एका निर्णयाप्रत आले. सभेत एकूणच गोंधळ झालेला होता. विद्वज्जन हो, शांत व्हा. ही मुले लहान आहेत, तेव्हा त्यांना आमच्यासारख्या विद्वानांच्या समोर कसे व काय बोलावे हे समजत नाही. तेव्हा त्यांना सोडून द्यावे असा विचार काही लोकांनी बोलून दाखवला. तर काहींचे म्हणणे पडले की लहान तोंडी मोठा घास घेणाऱ्या या मुलांना चांगली अद्दल घडवावी. सर्वाभूती आत्मानुभव येणे ही गोष्ट एका जन्मात तर शक्यच नाही. तेव्हा या लहान वयात ही मुले आत्मानुभवाच्या गोष्टी करून आम्हाला अज्ञानी हलके समजण्याचा आव आणीत आहेत. तेव्हा ज्ञानदेवाने केलेले वक्तव्य सिद्ध करून दाखवावे. समोरील रेड्यावर संस्कार करून त्याने त्याला स्वतःप्रमाणे बोलते करावे, नाहीतर आमच्या पायी मस्तक ठेवून व या आमसभेची क्षमा मागून परत जावे. आचार्यांच्या वक्तव्याला सभेतून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. कृष्णाजी पंतांच्या चेहऱ्यावर काळजी पसरली. प्रकरण अशा प्रकारे काही वळण घेईल असे त्यांना वाटले नव्हते. पैठणच्या ब्राह्मणाच्या न्यायाची ही पद्धत कृष्णाजी पंतांना नवीन नव्हती. निवृत्ती ज्ञानदेवादी भावंडांना समजून सांगावे व येथून निघून जावे असा विचार कृष्णाजी पंतांच्या मनात आला. त्यांची नजर निवृत्ती ज्ञानदेवाकडे गेली. दोघांचेही चेहरे शांत होते. प्रसंगाचे गांभीर्य व सिद्धतेचे कठीणपण त्यांना समजले नव्हते असे कृष्णाजी पंतांना वाटले. त्यांनी उठून ज्ञानदेवाच्या जवळ जाण्याचा विचार केला. तोवर त्यांना ज्ञानदेव निवृत्ती यांच्यात काही विचार चाललाय असे दिसले. त्या मुलांना काही निर्णय घेऊ द्यावा असा विचार कृष्णाजी पंतांनी केला व ते शांतपणे पाहू लागले. ज्ञानदेवाने आचार्याचे आव्हान ऐकले. त्याने निवृत्तीकडे पाहिले. निवृत्ती म्हणाला, ज्ञानदेवा, धर्म हा पोथ्या पुराणात नाही. धर्म हा ज्ञानरूप आहे व ते प्राप्त करून घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. व्रतबंधाचे संस्कार हे लौकिकदृष्ट्या आवश्यक आहेत, म्हणून आपण यांच्याकडे आलो. पण हे तर भलताच हट्ट धरून बसले आहेत. तेव्हा नाईलाज आहे. तू तुझे विधान सिद्ध करून दाखवण्यास काहीच प्रत्यवाय दिसत नाही, कारण परमेश्वराची इच्छाच तशी आहे. ज्ञानदेवाने निवृत्ती सद्गुरूचरणी मस्तक ठेवले. निवृत्तीने ज्ञानदेवाच्या मस्तकी हात ठेवला. ज्ञानदेवाने उठून आचार्यांना व सभेतील सर्वांना नमस्कार केला. मंद गतीने पावले टाकीत ज्ञानदेव रेड्याजवळ गेला. पखालवाल्याने रेडा सोडून दिला. रेडा पुढे होऊन मोकळ्या जागी आला. ज्ञानदेवाची हालचाल आमसभा श्वास रोखून पाहत होती. ज्ञानदेवाने रेड्याच्या शेपटीच्या उगमस्थळी हात ठेवला. डोळे मिटून ज्ञानदेवाने ओंकाराचा एक घनगंभीर ध्वनी उच्चारला. रेड्याच्या सर्वांगाला हलकासा कंप सुटला. ज्ञानदेवाने शेपटीच्या मुळाकडून हात पाठीवरून हळूहळू मस्तकाकडे फिरवीत नेला. तेव्हा रेड्याचे सर्वांग पूर्ण थरारून गेले आणि काही क्षणातच शांत झाले. ज्ञानदेवाने रेड्याचे मस्तकी हात ठेवला. रेड्याने एक वेळ ज्ञानदेवाकडे पाहिले. ज्ञानदेव म्हणाला, महिषराज, आपण काही जन्मांपूर्वी वेदाध्ययन केले होते, पण आपण ज्ञानाचे केवळ भारवाही होऊन आयुष्य घालवले. स्वतःला ना समाजाला ते उपयोगी पडले, म्हणून आपणावरही वेळ आली आहे. ते ज्ञान आपण यावेळी प्रगट करावे अशी तुम्हाला विनंती करतो. आचार्य म्हणाले, ज्ञानदेवा, अरे हे सोंगे बंद कर. लवकर त्याच्या मुखातून वेद बोलव. ज्ञानदेव म्हणाला, आचार्य, माणसाचे मूल बोलायला सुरुवात करायला 1.5 वर्ष लागतात. हा तर पशु आहे, त्याच्यावर संस्कार कराव्यास नको काय? ज्ञानदेवा, म्हणजे हा पशु शब्द बोलायला आता 12 वर्षे घेईल काय? आणि तोवर ही सभा येथेच ताटकळत बसेल काय?
ज्ञानदेवाने आचार्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्याने ऋग्वेदातील पहिल्या ऋचेची संथा रेड्याला दिली. महिषराज बोला, ऋग्वेदाची ही पहिली ऋचा म्हणा. ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देवम ऋत्विजम होतारम रंतधातमम. आणि काय आश्चर्य, रेड्याच्या मुखातून ज्ञानदेवाने सांगितलेली ऋग्वेदातील पहिली ऋचा बाहेर पडली. रेडा म्हणाला, ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देवम ऋत्विजम होतारम रंतधातमम. सर्व सभा आश्चर्याने थक्क होऊन गेली. आचार्य गोंधळून गेले. काय करावे हे त्यांना सुचेना. रेड्याचे वेदपठण चालू होते. आचार्यांना सल्ला देणारे तोंड लपवून बसले होते. कृष्णाजी पंतांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद स्पष्ट दिसत होता. आम जनता कौतुकाने ज्ञानदेवादी भावंडांकडे पाहत होती. आपल्याच तंगड्या आपल्याच गळ्यात अडकल्याचे आचार्यांना कळून आले. सल्लागार कोठेच दिसत नव्हते. रेडा वेदाचे पठण करत होता. आचार्यांना राहवले नाही. ते धावत ज्ञानदेवाजवळ गेले व त्याच्या पायी लोटांगण घातले. आचार्य काकुळतीला आले होते. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.